जय नारायण नारायण जय नारायण 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 जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा। आज गुरुवार आहे, श्रावण महिन्यातील शेवटचा गुरुवार. त्या गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलोय. विश्वचैतन्य परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांना वंदन करून आपण या ज्ञानाच्या सागरामध्ये आपण सर्वजण एकत्रित न्हावून निघायचंय. आणि ते न्हावून निघाल्यानंतर जे काही आपलं मनाचे शुद्धीकरण होणार आहे, मनाची शुद्धता होणार आहे, त्या मनाच्या शुद्धतेच्या माध्यमातूनच आपल्याला या जीवनाचा खरा अर्थ समजून येणार आहे. हे जीवन हा जो जन्म परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, हा 84 लक्ष योनीनंतर आपल्याला हा माणसाचा जन्म परमेश्वराने दिलाय. आणि तो जन्म मिळवण्यासाठी आपल्याला बऱ्याच काही यातना सोसावे लागलेले आहेत. आणि त्या यातना आपल्याला अशा दिसून येत नाहीत, परंतु ज्या वेळेस आपण
इतर योनीमधील आत्म्यांच्याकडे आपण पाहू त्यावेळेस आपल्याला समजणार आहे की आपलेसुद्धा अशा पद्धतीनेच हाल होत असतील. इतर जे जीवजंतू किडा मुंगी हे जे आत्मे आहेत त्या आत्म्यातूनच आपण सर्वजण प्रवास करत 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 या माणसाच्या जन्माला आलेलो आहोत. म्हणून आपण त्यांच्याकडे पाहायचं आहे की आपण सुद्धा अशा पद्धतीने तो प्रवास करूनच आपण या ठिकाणी आलो आहे. मग त्या जन्मामध्ये किती यातना होतात, किती कष्ट होतात याची आपल्याला त्यावेळेस जाणीव होत असते. म्हणून हा जो माणसाचा जन्म आपल्याला जो मिळालेला आहे हा अंतिम जन्म आहे. या जन्मामध्ये आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घेता येत असतो. पण तो केव्हा, ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या नामामध्ये एकत्रित आपला जन्म समर्पण करतो त्यावेळेस आपल्याला आपल्या जन्माचा उद्धार करून घेता येत असतो, अन्यथा नाही. आणि ज्यावेळेस आपण आलेला जन्म तशाच इतर जीवांप्रमाणे जर वायाला घालवला तर आपल्याला पुन्हा आपल्याला 84 लक्ष योनी फिराव्या लागणार आहेत. म्हणून सावधान व्हा. सावधान होण्याची गरज आहे, आवश्यकता आहे की हा जो माणसाचा जन्म आपल्याला परमेश्वराने दिला आहे त्या जन्मामध्येच आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि जर तसं झालं नाही तर पुन्हा यातना आपल्याला भोगाव्या लागणार. आणि यातना खूप अवघड असतात, खूप कठीण असतात. माणसाच्या जन्मामध्ये किती यातना आहेत हे प्रत्येकाला दिसून येतो आहे. प्रत्येकजण अनुभव घेतो की प्रत्येकजण प्रपंचामध्ये सुखी नाही, प्रत्येकजण प्रपंचामध्ये सुखी नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी यातना आहेत, काही ना काहीतरी दुःख आहे. आणि त्या दुःखासाठी, यातनेसाठी बाहेर पडण्यासाठी आपण नारायणपूरला येतोय, दत्त महाराजांच्या जवळ येऊन रडतोय. आपण टाळ्या वाजवण्याचा विषय नाही, आपण रडतोय. का रडतोय तर मला त्या दुःखातून बाहेर काढा, यासाठी आपण त्यांच्याकडे रडतोय, टाहो फोडतोय. परमेश्वराच्या दारामध्ये येऊन काय करतोय? टाहो फोडतोय, रडतोय. पण ते खोटं रडणं आहे. काय आहे ते? रडणं आहे, ते खोटं रडणं आहे. जसं स्मशान वैराग्य आपल्याला तेवढ्या पुरतं असतं तसंच आपण सुद्धा परमेश्वराच्या जवळ गेल्यानंतर खोटं रडतोय. अंतःकरणातून कोणीही रडत नाही. अंतःकरणातून ज्यावेळेस आपण रडू, त्या परमेश्वराला हाक मारू, त्यावेळेस तो आपल्यासमोर 100% उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अंतःकरणातून त्या परमेश्वराला हाक मारा. ती हाक कशासाठी मारा? प्रपंचामध्ये सुख समाधान मिळण्यासाठी नसून स्वतःच्या जीवनाला आनंद कशा पद्धतीने मिळेल यासाठी परमेश्वराला हाक मारा. म्हणजे तुमच्या हाकेला ओ दिल्याशिवाय तो परमेश्वर राहणार नाही. म्हणून आपण समजून घ्यायचं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे क्षणभंगूर आहे. मागच्याच गुरुवारी आपण सांगितलं की हे जीवन क्षणभंगूर आहे. मृगजळाच्या मागे आपण धावतोय, जसं हरण उन्हांच्या लाटाच्या मागे त्याला पाणी दिसतंय पण ते वस्तुस्थितीमध्ये पाणी नसून उन्हांच्या ज्वाळा आहेत. त्याच पद्धतीने आपण सुद्धा परमेश्वराला आपण काय मागतोय की परमेश्वरा मला माझ्या प्रपंचामध्ये सुख समाधान मिळू दे, संपत्ती मिळू दे, माझं व्यवस्थित होऊ दे, यासाठी आपण अट्टास करतोय. पण ते मृगजळ आहे. काय आहे? ते मृगजळ आहे. त्यासाठी तुम्ही धावत मागे पळू नका, तर त्या खोट्यासाठी मागे पळू नका. जे खरं आहे, जे सत्य आहे त्याचा शोध घेण्यासाठी स्वतः प्रयत्न करा. आणि ते सत्य तुमच्या जवळच आहे. सत्य तुमच्या जवळच आहे, तर तुम्हाला शोधायची आवश्यकता नाही, तर कुठं पळायची आवश्यकता नाही. ते तुमच्या जवळच आहे. ते फक्त शोधण्याची नजर आपण स्वतः तयार केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण ती नजर तयार करू त्यावेळेस आपल्याला कुठेही पळायची आवश्यकता नाही. आपल्या जवळच सगळं आहे. फक्त आपण त्यापासून खूप काही लांब गेलो आहे. आणि ते लांब इतकं गेलो की आपल्याला त्याचं काहीच दिसायला तयार नाही. म्हणून आपल्या जे जवळ आहे त्याला शोधा. आपल्या अंतःकरणामध्येच आहे, आपल्या जवळच आहे. तो परमेश्वर आपल्यामध्येच आहे. फक्त आपण
त्याच्यापासून हजारो किलोमीटर लांब गेलो आहे, पण आपल्या हाकेच्या अंतरावर तो परमेश्वर आहे, तो आपल्यामध्येच आहे, चराचरामध्ये आहे, सर्वांच्यामध्ये तो परमेश्वर भरलेला आहे. फक्त आपल्याला शोधण्याची नजर पाहिजे, आणि ती नजर शोधायची असेल तर आपल्याला सेवा करण्याची गरज आहे, नामस्मरण करण्याची गरज आहे, दत्त महिमाची समजून घेण्याची गरज आहे, सद्गुरूंना समजून घेण्याची गरज आहे. अण्णांनी जे आपल्यासाठी अहोरात्र कष्ट केलेले आहेत त्या कष्टाचं चीज आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस आपण ती समजून घेऊ त्यावेळेस आपल्याला खरा अर्थ समजणार आहे. आणि जर आपण या गोष्टी समजून घेतल्या नाही तर आपला जन्म वायाला जाणार आहे. जर आपल्याला जन्म वायाला जायचा नसेल तर अण्णांनी जे आपल्याला जे सांगितलंय, अण्णांनी दर गुरुवारी दर पौर्णिमेला जे आपल्याला प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ कशा पद्धतीने ओळखायचा ते समजून घेण्याचं असेल तर आपल्याला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला ते जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरवणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरवू त्यावेळेस आपण नारायणपूरला आल्याचं सार्थक होणार आहे. आणि जर आपण ते समजूनच घेतलं नाही, फक्त तेवढ्यापुरतं ऐकून सोडलं तर मग काहीसुद्धा उपयोग होणार नाही. सगळं व्यर्थ जाईल, सगळं व्यर्थ होईल. आपला वेळसुद्धा वायाला गेला, त्यांनी सांगितलेलं सुद्धा वायाला जाईल. या सगळ्या गोष्टी वायाला जाऊन नसेल द्यायच्या तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सातत्याने गांभीर्य आपल्या जीवनाचं काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. की तात्पुरतं फक्त ऐकण्यापुरतं नसून आपण आपल्या जीवनामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस बदल करू त्यावेळेसच बदल होणार आहे. अन्यथा किती सांगितलं आणि आपण त्यामध्ये बदल केला नाही तर काहीसुद्धा होणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये बदल करण्याची क्षमता ठेवा. बदल होतो, बदल होत नाही असं नाही. आपण जर निश्चय केला, आपण जर लावला तर तो कुठलीही गोष्ट अशक्य अशी नाही आहे. फक्त आपण त्या गोष्टीच्या ठामपणे त्या पाठीशी लागलं पाहिजे आणि ती गोष्ट आपण साध्य करण्यासाठी त्या परमेश्वराला, त्या सद्गुरूंना आपण प्रार्थना केली पाहिजे की हे सद्गुरुराया, हे दत्तगुरुराया, आम्ही जे या प्रपंचामध्ये ग्रासलेलो आहो, रंजलेले आहो, पिडलेले आहो, त्यातून आम्हाला बाहेर काढून तुमच्या चरणावर सामील करून घ्या, म्हणजे आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. हे मागणं आपण परमेश्वराला मागायचं आहे. हे मागणं मागण्यासाठी आपण परमेश्वराजवळ या. कोण काय म्हणतो ते त्यांच्याकडेच राहू द्या. आपल्याला काय चांगलं करता येईल त्याचा विचार करा. सतत चांगले विचार मनामध्ये ठेवा, म्हणजे चांगल्या विचाराला जीवनात थारा मिळणारच नाही. म्हणून चांगली गोष्ट सतत आपल्या अंतःकरणामध्ये रुजवली पाहिजे. ज्यावेळेस आपण चांगली गोष्ट जीवनामध्ये रुजवू त्यावेळेस चांगल्याच गोष्टी होणार आहेत. म्हणून सतत चांगल्या गोष्टींचा विचार करा, वाईट गोष्टींचा त्याग करा, चांगल्या गोष्टी जीवनामध्ये आणा. सर्वांना सहकार्यातून या सगळ्या जीवनाचा आनंद लुटा. आणि ज्यावेळेस आपण या सहकार्याच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा आनंद लुटू त्यावेळेस तो खरा आनंद आपल्या परमपित्या परमेश्वराला होणार आहे. आणि त्या आनंदासारखा आनंद दुसरा कुठला नसून त्या आनंदामध्येच आपलासुद्धा आनंद आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतःकरणापासून सावधानतेने समजून घेतल्या पाहिजे की हा जो जन्म आहे पुन्हा पुन्हा नसून पुन्हा 84 लक्ष योनीला फिरावं लागणार आहे. आणि त्या 84 लक्ष योनी इतक्या साध्या सोप्या नसून खूप काही यातना सोसाव्या लागतात. त्या यातना आपल्याला सोसाव्या लागायच्या नसतील तर आपल्याला जीवनाचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. आणि अर्थ ज्या वेळेस समजेल, ज्यावेळेस आपल्या जीवनाचा अर्थ आपल्याला समजेल त्यावेळेस सर्व कल्याणच कल्याण सर्वांचं होणार आहे. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. मनाच्या अंतःकरणापासून आपला आहार शुद्ध ठेवा, आपले विचार चांगले ठेवा. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये शुद्ध शाकाहार ठेवा. दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला अण्णा वारंवार तेच सांगतात की तुम्ही नारायणपूरला येताय, दत्त महाराजांची भक्ती करताय. दत्त महाराजांची भक्ती ही 1 नंबरची भक्ती आहे, 1 नंबरची शक्ती आहे. आणि त्या 1 नंबरच्या शक्तीशी आपण ज्यावेळेस एकरूप होऊ त्यावेळेस आपलंसुद्धा वातावरण 1 नंबरचं झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपलं वातावरण 1 नंबरचं होईल त्यावेळेस आपला जन्मसुद्धा 1 नंबरचा होणार आहे. म्हणून आपल्याला जर आपलं जीवन 1 नंबरचं करून घ्यायचं असेल तर आपले आहार घरामध्ये शुद्ध राहायला पाहिजे. आपला शाकाहार प्रत्येकाने पाळला पाहिजे. आपण दर गुरुवारी जे भस्म घेऊन जातो ते भस्मसुद्धा आपण पाण्यात टाकून घ्यायचं आहे.
त्याआधी सर्वांनी शुद्ध शाकाहार व्हायचं आहे. शुद्ध शाकाहार झाल्यानंतर भस्माचा उपयोग करा. ज्यावेळेस भस्माचा उपयोग करत असतो त्यावेळेस आपण फुलपात्रामध्ये पाणी घेऊन चिमूटभर भस्म त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते भस्म पिऊन घ्यायचं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये चांगले विचार यायला सुरुवात होणार. वाईट शक्ती असतात, अशुद्ध शक्ती असतात, त्या माध्यमातून कमी होत असतात. आपण जर नामस्मरण सतत आपल्या घरामध्ये ठेवलं तर वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. आणि ज्यावेळेस वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही त्यावेळेस सद्गुरूंचा आणि दत्त महाराजांचा वास तुमच्या घरामध्ये झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या, मनाच्या अंतःकरणापासून जाणून घ्या. याला फक्त ऐकून सोडू नका, तर आपल्या जीवनामध्ये उतरवा. आपण ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये ते एखादा जरी शब्द आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला तरी हळूहळू अशा पद्धतीने आपण आपल्यामध्ये बदल करू. आणि ज्यावेळेस आपण आपल्यामध्ये बदल करू त्यावेळेस बदल होऊन आनंदाचा आनंद तयार होणार आहे. आणि आनंदाचा आनंद प्रत्यक्ष परमानंद म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज आणि सद्गुरू अण्णा महाराज आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतःकरणापासून समजून घ्या, जाणून घ्या. या जन्माला असं फुकट वायाला न घालवता समजून घ्या की हा जन्म परत सांगतो की हा जन्म इतका सोपा नाही. याला असं फुकट वायाला घालवू नये. आपण चांगल्या विचाराने राहा. या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि आपल्या जीवनामध्ये आनंद तयार करा. गुरुदेव दत्त. आता भजन घेऊयात. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला हा देवकी नंदन गोपाला देवकी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला हा देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला हा देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा हरे हरे राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा हरे हरे राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा 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 गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा राधा
राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा 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 राधा 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 राधा 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 आनंद से घ्या नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण सद्गुरु नारायण 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 सद्गुरु नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 सद्गुरु नारायण 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 सद्गुरु नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 सद्गुरु नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण सर्वांनी कृपाने म्हणा नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण सद्गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 अण्णा नारायण
नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण भीम 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 नारायण 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 सद्गुरु नारायण 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 सद्गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 अन्न नारायण 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 अन्न नारायण 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 शिव नारायण 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 भीम नारायण 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 श्रीम नारायण 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 भीम नारायण नारायण श्रीपाद वल्लभजी घुरे श्रीपाद वल्लभजी घुरे श्रीपाद वल्लभजी घुरे विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय। अच्छा, आता आपल्याला त्याची आवश्यकता आहे. काय? परमेश्वराला आत्ता हाक मारण्याची आवश्यकता आहे. समजून घ्या. आत्ता हाक मारली तरच त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. म्हणून मनाच्या अंतःकरणापासून म्हणा, शेवटचं सोमवारी भजन म्हणून शिवशंकराचं. मग नाना बोलतील. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले
नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय 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 सर्वांना आशीर्वाद. आता नाना बोलतील. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्तानं आपण ज्ञानबोध ज्ञानाचं अमृत घेतलेलं आहे. आणि आज आपल्या या गुरुवाराच्या निमित्तानं ज्यानं भारतामध्ये चारीधाम बांधले, विश्वाचं रक्षण केलं आणि विश्वामध्ये दत्त महाराज जर आणलाशे अण्णा महाराजांनी आणला, त्याला पहिले वंदन करूया. ही भूमी जयवंताची, ही भूमी भगवंताची करण्याकरता केलं असेल तर अण्णा महाराजांनी केलेलं आहे, म्हणून त्यांना पुन्हा एकदा वंदन करूया. प्रथम अशा गुरुवारचं अन्नदान आहे. अनिल रोहन बनकर राणा हडपसर व आनंद मुथा राणा पुणे या दोघांनी आजच्या गुरुवारचं अन्नदान केलं आहे, म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुखाने म्हणून आशीर्वाद द्यायचा आहे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. पलीकडे 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 जातो. तुम्ही एक
श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. आनंदाचा आनंद दत्त महाराज करणार आहे. चला तुम्हाला प्रसाद वगैरे त्याप्रमाणे आपली पुढली पौर्णिमा जी आहे ती भादव पौर्णिमा. तर वार आहे मंगळवार, तारीख आहे 17/9/2024 या पौर्णिमेची नोंद घ्या. आज आपण बोधामृत ज्याप्रमाणे अमृताचं सेवन केलेलं आहे हे नामाचं, त्याचप्रमाणे संतांना काय लागतं आणि संत काय करतात त्यातले आपले अण्णा महाराज आहेत. संत सोनं नाणं पैसा अडका माती समान मानतात. त्याचप्रमाणे अण्णा महाराजांनी हे सगळं माती समान मानलं म्हणून चारधाम उभे केले भारतामध्ये विश्वामध्ये. अण्णा महाराजांची कृती नेली असेल तर अण्णांच्या या संस्कारामुळे नेले आणि त्याच्यामुळे आम्ही शिष्यमंडळी सगळे घडले, ती यात्रा घडली या संस्कारामुळे घडली. एक फार मोठे सावकार होते आणि सावकार पंढरपूरमध्ये सुरजा आणि मर्जा दोघं नावाचे बंधू होते. पण ते सोन्या नाण्याला मानित नव्हते, संत होते ते. ह्यांनी विचार केला सावकारांनी की आपण सोन्याचं दान करून टाकायचं, सोनं नाणं काय असेल तर दान ठेवायचंच नाही घरामध्ये. सर्वांना दान केलं आणि ते दोघंजण बसले होते. ते दोघांनी काही घेत नव्हते, वरनं पाहत होते. आणि ते पाहत असताना त्यांनी म्हणले आता काय ह्यांनी काय घेतलं नाही. ते म्हणले कोणाचं घेत नाहीत. हे घरी निघून गेले. सावकार घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर त्यांनी ते सगळं सोनं नाणं आणलं तर त्याच्या ताटामध्ये ठेवलं आणि ते सावकार दडून बसले की आता हे बाहेर गेले तर आल्यावर काय करतात पहा. हे दोघांनी तो सोन्याचा ढीग पाहिला, सगळं पाहिलं, झाडून झाडून ते आपल्या कचऱ्या डब्यामध्ये टाकून दिलं सगळं आणि शांत बसले. शांत बसलं तर हे सगळं सावकारांनी पाहिलं. अरे 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 म्हणले काय रे भानगडी. मग त्यांनी सांगितलं, ते आले अरे म्हणले हे तुम्ही मी हे सगळं माती समान मानतो. आम्हाला काय लागतं, परमेश्वर लागतो. परमेश्वराला सोनं नाणं काही लागत नाही. तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास, तुमचा भाव हा तुम्हाला असला तरच तुम्हाला देव मिळतो. आणि ती श्रद्धा, विश्वास, भाव हे जतन केलं अण्णा महाराजांनी, म्हणून ही दत्त महाराज येतं आलेले आहेत. प्रपंच केला असता तर माडी बांधली असते, लोकांनी पाडली असती. पण आज ही विश्वाची निर्मिती जगामध्ये केली म्हणून तुम्ही सर्वजण इथं आलाय. नारायणपूरला कोण आलं असतं, अण्णा महाराजांनी काहीच केलं नसतं, कोण आलं असतं. परंतु त्यांनी जे विश्व उभं केलं या स्वतःच्या निष्ठेवर, प्रपंच नाही, हा प्रपंचाचा पुढला प्रपंच केला. ही मंदिरं बांधणं सोपं नाही, चारधाम बांधणं सोपं नाही. भारतामध्ये जाऊन जायचं, भारताच्या बाहेर जायचं. मालक अमेरिकेमध्ये जाऊन सुद्धा जागा आमच्या शिष्याने जागा दिलेली आहे. हे कोणाच शक्तीमुळे दिलं आहे. ही शक्ती दत्त महाराजांची, अण्णा महाराजांच्या अंगामध्ये आहे. हे सोपं नाही. हे अण्णा महाराजांनी केलेलं, कमवलेलं आहे आणि त्याच्या सावलीला आपण सर्वजण आहोत. ही अण्णा महाराजांची सावली नसतं, अण्णा महाराजांची सावली आणि ही माऊली आपल्याला नसती तर ही सावली आपल्याला मिळलीच नसती. सांगण्यास सगळं चिकार आहे. तुम्ही सर्वांना उशीर होतोय. आज आपण गुरुवारच्या निमित्तानं अण्णा महाराजांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णा सर्वांना आशीर्वाद देतो. आरती होईल, आरती महाराज याची नोंद घ्या.